मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण काही 5 मित्रांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव बघणार असो। ते सगळेजण गोव्यात जाऊक निघाले होते। आता त्यांच्यासोबत नेमका काय घडला ता आपण सविस्तर मध्ये बघूया। पण त्याआधी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। दोन 2005 सालची गोष्ट असा। आम्ही एकूण 5 जण मित्र होतो। वैभव, केशव, अनिकेत, रुपेश आणि मी हर्ष। तर आम्ही 5 जण मिळून गोव्यात जाऊचं ठरवलं होतं। आणि गोव्यावरसून माझो खास मित्र रुपेश त्याच्या आम्ही गावाकडे जाणार होतो। रुपेशचा गाव गोव्यापासून जवळच होता। आम्ही गोवा वगैरे फिरून त्याच्या गावाकडे 1-2 दिवस राहणार होतो आणि थसून परत मुंबईत येणार होतो। ठरल्याप्रमाणे सगळा काही व्यवस्थित झाला होता। आम्ही गोव्यात देखील जाऊन पोचलो आणि मस्तपैकी गोवा फिरलो आणि त्यानंतर रात्री केशवच्या गावाकडे येऊक निघालो। तरी रात्री 8:30च्या दरम्यान आम्ही गोवा सोडलो। केशवने तसा घराकडे कळवून ठेवलेला होता। आम्ही सगळे बाहेरच जेवून त्यांच्या घराकडे जाणार होतो। आम्ही 9च्या दरम्यान एका धाब्यावर गाडी थांबवलो आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं। थैसून केशवचं गाव जास्त लांब नाही होतो, तरी 1-1.5 तासाचं अंतर बाकी होता। आम्ही जेवण वगैरे करून थैसून बाहेर पडलो। तरी बाहेर सगळीकडे शाप काळोख पडलो होतो आणि आम्ही ज्या रस्त्याने येत होतो त्याच्या आजूबाजू घनदाट जंगल वाढला होता आणि वाहनांची सुद्धा वर्दळ फारशी नाही होती। चुकान माकान एखाद दुसरी गाडी आमका वाटेत गावत होती। तेवढ्यात मागे बसलेलो अनिकेत म्हणालो, अरे गाडी थांबवा। तसं मी पटकन म्हणाले, काय रे काय झाला? त्यावर तो बोललो, अरे आपण आता घराकडे पोचलो तर दारू पिऊक कधी गावतली, ह्योच चांगलो वेळा। गाडी बाजूक लाव, आपण मस्त एक पेक लावूया आणि मग आरामात जाऊया। तसो केशव आणि वैभव म्हणालो, अरे भारी आयडिया रे अंड्या। होय रे हर्ष, तू गाडी बाजूक लाव, एक मस्त पेक लावतो आम्ही। मी आणि रुपेश दारू पित नाही होतो आणि बाकीचे 3 जण होते ते दारू प्यायचे। पण आम्ही दोघवले त्यांका सांगाक लागलो की आता ही काय योग्य वेळ नाही आणि खूप उशीर सुद्धा झालो आता नको, तुम्ही उद्या पिवा। पण ते 3 जण काय ऐका कबूल नाही होते। रुपेश त्यांका किती समजावून सांगत होतो की हो जंगली भाग असा आणि या रस्त्याबद्दल आपल्याला काय माहिती सुद्धा नाही आणि रात्र सुद्धा खूप झाली असं अनोळखी रस्त्यांवर गाडी थांबवची नसता। पण या मात्र त्या शहरात राहणाऱ्या 3 बंकस केल्यासारखाच वाटत होता। ते उलटे एकाच म्हणत होते, तू मॅडबीड झालंस काय? एवढं मोठं झालं तरी अजून असल्या गोष्टींका घाबरतं। अरे असा काय नसता, हे आपले मनाचे खेळ असत, बाकी काय नाही। तू घे बाजूक गाडी। शेवटी आमच्या दोघांचं नाईलाज झालो। आमका गाडी बाजूक घेऊची लागली। मग आम्ही गाडी बाजूक घेतलं। तसे ते 3 जण दारियाचे बॉटल घेऊन गाडीसून खाली उतरले आणि ते गाडीच्या मागे जाऊन दारू पिऊक लागले। मी आणि रुपेश मात्र गाडीतच बसन होतो। तेवढ्यात अचानक माझा फोन वाजलो। तसं मी गाडीतून खाली उतरलोय आणि फोनवर बोलासाठी बाहेर इलोय। जसं मी बाहेर इलोय तसा माका दिसला अनिकेत रस्त्याच्या कडेकच असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसलो होतो आणि तो दारू पित होतो। पहिल्यांदा मी त्याच्याकडे फारसं काही लक्ष दिलंय नाही, मी फोनवर बोलत होतोय। पण तेवढ्यात मागे एक हालचाल जाणवली आणि ती अनिकेतच्या झाडाच्या मागे झाली होती। जेव्हा मी ते नीट लक्ष देऊन बघितलंय तेव्हा माका थंय जाकाय दृश्य दिसला। त्या दृश्य बघून माझ्या हातपाय थरथर कापाकत लागले। एक भली मोठी काळी आकृती अनिकेतकडे वाकान बघत होती आणि ह्यो माझो भास वगैरे काय नाही होतो। मी स्वतःच्या डोळ्यांनी ती आकृती स्पष्ट त्या झाडामागे बघितलं होतं। थंय झोकून होतो। तो सारखं डोकावून अनिकेतकडे बघत होतो। मी अक्षरशः फोनवर बोलायचं टाकलंय आणि फोन कटच केलंय आणि थैसूनच अनिकेतका हाक मारलंय आणि तेका म्हणालोय,
अनिकेत हय ये लवकर. पण तो काय माझं ऐकलो नाही. तो दारीच्या नशेत दंग होतो. तसं मी पटकन गाडीत बसलेल्या रुपेशका सांगितलंय, रुपेश अरे ही जागा बरोबर नाही हा. थंय कोणतरी असा. रुपेश का माझी वाक्य ऐकान जरा धक्कोच बसलो. पण पहिल्यांदा ते का खरा वाटला नाही. मग मी परत म्हणालोय, रुपेश माझ्यावर विश्वास आणा तुझो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ते कोणतरी असा. तसं रुपेश पटकन गाडी असून बाहेर इलो आणि माका विचारूक लागलो, खया कोण माका दाखव. तसं मी पटकन अनिकेत ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणी बोट केलंय. पण जसं मी थंय बघतोय तर त्या झाडाखाली अनिकेतच नाही होतो. माका चांगलोच धक्को बसलो. तसं मी गाडीच्या बाजूक बघितलंय तर गाडीच्या मागे केशव आणि रुपेश दारू पीत उभे होते. पण अनिकेत मात्र खयच दिसत नाही होतो. मी चांगलंच घाबरलोय आणि रुपेश का म्हणालोय, अरे अनिकेत खया. तसं रुपेश त्या दोघांकडे गेलो आणि त्यांका विचारूक लागलो, हे अनिकेत खया. तसे ते म्हणाले, अरे आता तर हय होतो, ह्यो गेलो खय. आम्ही चौघवले चांगलेच घाबरलो. ह्यो आता जंगलात तर नाही ना गेलो आणि एका आता शोधतला कोण. आणि माका तर एक वेगळीच भीती वाटत होती. मी मगाशी त्याच्या मागे जा काय बघितलं होतं तेचोच या सगळ्या मागे हात असा ह्याची माका खात्री होती. आम्ही सगळेजण अनिकेत का हाक मारूक लागलो आणि जंगलाच्या आजूबाजूक बघूक लागलो. पण तो खयच दिसत नाही होतो. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो. तो आमच्याच गाडीच्या हॉर्नचा आवाज होतो. तसे आम्ही सगळेजण गाडीत बघूक लागलो तर अनिकेत गाडीत बसलो होतो. आणि ते का गाडीत बसलेला बघून माका आणि रुपेश का चांगलोच धक्को बसलो. असा कसा शक्य असा. आम्ही तर मगातपासून गाडीत बसलो आणि आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा गाडीत कोण नाही होता. मग ह्यो गाडीत बसलो कधी आमका तर कायच सुचत नाही होता. तसं वैभव आणि केशव म्हणालो, अरे तुम्ही ते का बाहेर शोधतास, तो कधी एके गाडीत जाऊन बसलो असा म्हणान ते हसाक लागले. तेवढ्यात अनिकेत म्हणालो, अरे चला लवकर घराकडे जाऊया, खूप उशीर झालो हा. मगातपासून आरामात घराकडे जाऊया, मस्त दारू पिऊया. असं म्हणणारो अनिकेत लवकर घराकडे जाऊया असा कसा काय म्हणू शकता. आमच्यासोबत थंय जा काय घडत होता त्या खरोखरच विचार करण्याच्या पलीकडे होता. पण सगळ्यात आधी माका त्या जागेवरसून बाहेर पडायचा होता. कारण ती जागा माका काय योग्य वाटत नाही होती. म्हणून मी सगळ्यांका म्हणालोय, चला आपण निघूया. तसे सगळेजण गाडीत बसले आणि आम्ही थैसून अखेरीस निघालो. माका वाटलेला की आम्ही काय घराकडे पोचू शकत नाही. वाटेत नक्कीच काहीतरी विचित्र घडतला. पण माझा अंदाज चुकलो. आम्ही सगळेजण सुखरूप घराकडे येऊन पोचलो. पण घडलेल्या प्रकारामुळे मी आणि रुपेश चांगलेच घाबरलो होतो. कारण अनिकेत एकदमच शांत झालो होतो. आमच्यात सगळ्यात जास्त बोलणारो तोच होतो. पण जेव्हा आम्ही थैसून बाहेर पडलो तेव्हापासून तो एकदम देवासारू शांत बसलो होतो. आणि त्याचा त्या शांत राहणं आमच्यासाठी खूप भयानक होता. आम्ही जसे घराकडे पोचतो तसे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघून रुपेशचे वडील रुपेशका म्हणाले, काय रे काय झाला, दारू वगैरे पिलास काय. तसं रुपेश म्हणालो, हो पप्पा मी दारू पित नाही तर तुमका माहिती असा. आम्ही दोघांनी दारू नाही पिलो, ह्या तिघांनी पिलेली असा. तसे ते बोलले, मग तुमच्या चेहऱ्यावर 12 कशाक वाजल्यात, काय झाला, एवढे घाबरल्यास कशा, वाटेत भूतबीत बघलास काय, असं म्हणून ते हसाकत लागले. तसं रुपेश त्यांका बाजूच्या खोलीत घेऊन गेलो आणि त्यांका सगळी घडलेली गोष्ट सांगितल्यान. तेव्हा ते सुद्धा चांगलेच घाबरले. ते येऊन अनिकेत का बघूक लागले. अनिकेत आता सुद्धा एकदम शांत बसलो होतो. त्याच्याकडे बघून असं वाटत नाही होता की ते का काहीतरी झालं असात. मग त्याच्या वडिलांनी आमका सगळ्यांका अंतरून घालून दिल्याने आणि झोपाक सांगितल्याने त्या 3 जणांनी दारू पिलेली होती. त्यामुळे त्यांका पडल्या पडल्यात झोप लागली. पण रुपेशचे वडील मात्र जागे होते आणि भीतीन आमका दोघांका सुद्धा झोप लागत नाही होती. तसं रुपेश आपल्या वडिलांका विचारूक लागलो की तुम्ही जागे कशाक आणि असे बसल्यास कशाकास, तुम्ही झोपा ना. तसे ते रुपेश का म्हणाले, अरे तू मगाशी माका जा काय सांगितलं त्याच्यावर ना एक शक्यता काय नाकारता येत नाही. तसं रुपेश म्हणालो, कसली शक्यता, काय झाला. तेव्हा ते आमका दोघांका म्हणाले, अरे ते तुमका जा काय दिसला त्या कदाचित
अनिकेतच्या मागावर ना घरापर्यंत येऊ शकता. तसं रुपेश म्हणालो, ओ पण हे आपल्याक कसं समजतला, ह्याच्यावर काय उपाय हा काय? तेवढ्यात ते बोलले, होय एक उपाय असा आणि तो मी आता करूनच बघतलय आणि मग झोपतलय. फक्त मी अनिकेत का शांत झोपाची वाट बघतोय. तेवढ्यात मी म्हणालोय, कसलो उपाय काका, काय करतलास तुम्ही? तसे ते बोलले, मी देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती आणतलय आणि त्याच्या डोक्यावर ठेवतलय आणि जर तो शांत झोपान राहिलो तर काही एक घाबराची गरज नाही, पण जर काय विचित्र वागलो तर मात्र आपला काय खरा नाही. त्यांची ती वाक्य ऐकून आमच्या हृदयाचे ठोकेच वाढले. मग काही वेळान त्याचे वडील उठले आणि ते देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती घेऊन येले. तसे आम्ही दोघोले सुद्धा उठान बसलो. आम्ही मनोमन देवाकडे एकच प्रार्थना करत होतो की असं काय वाईट घडू नये, तो शांतच झोपान राहा गोयो, नाहीतर आमचा काय खरा नाही. तसे रुपेशचे वडील त्याच्या जवळ मूर्ती घेऊन जाऊक लागले. तसो मगातपासून एकदम सरळ झोपलेलो अनिकेत अचानक उतानी झोपलो आणि डोका त्यांनी जमिनीकडे नेल्यान. असा वाटला की ते का आधीच समजला असत की त्याच्या डोक्यावर आम्ही गणपतीची मूर्ती ठेवणार असो. त्या क्षणी आम्ही दोघवले चांगलेच घाबरलो. तसं रुपेशच्या वडिलांनी ते का परत सरळ केल्याने, पण तो काय सरळ होक बघत नाही होतो. तसा तिने आमका दोघांका बोलवल्याने मग आम्ही दोघवले सुद्धा ते का सरळ करू गेलो, पण तो आमका दोघांका सुद्धा सरळ होईत नाही होतो. आणि एवढी ताकद त्याच्याकडे येली खैसून ह्याच आमका समजत नाही होता. आणि ह्या सगळ्या भयंकर प्रकारानंतर आमका तिघांका कळून चुकला, आमका ज्या सगळ्याची भीती होती नेमका ताच घडला. थंय जो कोण होतो त्यांनी अनिकेतच्या शरीरात प्रवेश केलेलो होतो आणि तो त्याच्या मागसून हयपर्यंत इलो होतो. तसे रुपेशचे वडील म्हणाले, आपल्याक लवकरात लवकर काहीतरी करू होया. असा म्हणान तिने आमका दोघांका त्याच्यासोबत थांबाक सांगितल्याने आणि ते घरासून बाहेर पडले. त्याच्या अंगात जो कोण होतो ते का बाहेर काढूचा कोणाकाव शक्य नाही होता. ते का पुजारी किंवा मांत्रिकाची गरज होती. पण त्यावेळेक माझ्या वडिलांका गावात खयचोच पुजारी किंवा मांत्रिक सापडलो नाही. त्यांनी खूप प्रयत्न करून बघितल्याने पण कोणच सापडला नाही. शेवटी ते कंटाळान घराकडे येले आणि म्हणाले, आता काय करूया? तेवढ्यात त्यांका पटकन आठवला की त्यांच्या गावात एक चर्च होता आणि त्या चर्च सांभाळणारे फादर त्या चर्चमध्ये झोपायचे, थंयच रवायचे. त्यांच्याकडे आपण जाऊन बघूया, तो एक शेवटचा मार्ग असा. मग आम्ही सगळ्यांका उठवलं. वैभव आणि केशव चांगलेच भडाकले. ते म्हणाले, अरे काय झाला, आमका कशा कुठवल्या झोपेसून आणि खय जाताच एवढ्या रात्रीचे? पण तेव्हा आम्ही त्यांका कायच सांगितलं नाही. आम्ही त्यांका म्हणालो की आपल्याक एका ठिकाणी जाऊचा असा आणि त्या खूप गरजेचा हा, तुमका येऊचा तर येवा, आम्ही चल्लो. असा म्हणान आम्ही अनिकेतका पकडलो आणि तेका ओढत नेऊक लागलो. पण अनिकेत एकदम शांत उभं होतो, कायच बोलत नाही होतो आणि आमच्यासोबत तो येत सुद्धा होतो. मग शेवटी वैभव आणि केशवचो नाईलाज झालो आणि ते सुद्धा आमच्या मागोमाग येऊक लागले. जशा आम्ही त्या चर्चच्या जवळ पोचलो तसं अनिकेतचं शरीर जरा जडजड वाटूक लागला. पण आम्ही कसे बसे ते का चर्चमध्ये घेऊन गेलो. तसं वैभव आणि केशव म्हणालो, अरे चर्चमध्ये कशा केलास एवढ्या रात्रीचे? तसं मी ते का रागानच म्हटलंय, अरे तुम्ही जरा गप रवा आणि हय काय घडतं तर गप्प बघा. मग रुपेशच्या वडिलांनी त्याच्या फादरांका उठवल्याने ते आतमध्येच झोपले होते आणि त्यांका ह्यो सगळं घडलेलो प्रकार सांगितल्याने आणि ते फादरसुद्धा आमच्या मदतीक तयार झाले. त्यांनी पटकन आपली वस्त्र परिधान केल्याने आणि गळ्यात आपल्या लॉकेट घातल्याने आणि ते अनिकेतका आपल्या समोर बोलवू लागले. तसे आम्ही अनिकेतका घेऊन त्यांच्या समोर गेलो. तसे ते अनिकेतका म्हणाले, कोण असतो? पण त्यावर तो कायच बोललो नाही. तो एकदम शांत उभं होतो. त्या फादरांनी ते का खूप काय काय विचारल्याने पण तो काय उत्तरात देत नाही होतो. तेवढ्यात त्याने आपल्या हातातला पवित्र जल त्याच्या अंगावर शिंपडल्याने तसा ते का अचानक काय झाला काय माहिती, त्याच्या अंगात अचानक शक्ती येऊक लागली आणि त्याचा अंग कोणतरी पकडूक लागला. तेव्हा त्या फादरांका समजला की याच्या मागावर कोणतरी नक्कीच असा. तसे ते तेका म्हणाले, तुका जाणीवा काय, तू कोणच्या मागावर नाही इलं आणि तू आता खय उभं
आणि तू जो कोण असशील, तुझा माझ्याशी काय घेणं देणं नाही. तू फक्त ह्याचं शरीर सोडून कायमचो निघान जा. बस एवढाच माका करूचा असा. आणि तुका असा ह्याच्या मागे येऊचो कायच अधिकार नाही. आणि तू येऊन खूप मोठी चूक केलं. मी तुका लय काय नाही बोलायचंय. मी तुका 2 पर्याय देतय. एक तर तू जसो ह्याच्या मागावर नाही इलं तसो परत निघान जा. आणि दुसरो पर्याय, तुका मी हाताच्या हाता हय नष्ट करून टाकतलय आणि अशा ठिकाणी पाठवतलय की तुका केलेल्या कृत्याचो पश्चाताप झाल्याशिवाय राहायचो नाही. तेवढ्यात अनिकेतचं शरीर परत तरतराक लागला आणि अचानक बघता क्षणी तो जमिनीवरच बेशुद्ध पडलो. तसा त्या फादरांनी आपल्या हातातला पवित्र जल त्याच्यावर शिंपडल्याने, पण त्यांनी काय हालचाल करूक नाही. तसं त्यांनी आपल्याकडचा लॉकेट त्याच्या डोक्याक लावल्याने, पण तरीसुद्धा तो तसंच पडान राहिलो. तसे ते फादर म्हणाले, आता काय घाबरायची गरज नाही. तो झोकून होतो तो स्वतःहूनच याचा शरीर सोडून निघान गेलो. मग त्यानंतर त्या फादरांनी कसले कसले मंत्र म्हटल्याने आणि त्याच्या अंगावर त्या पवित्र जल शिंपडल्याने आणि ते काय एकदम शुद्ध केल्याने. आणि ते असं म्हणाले की ह्यापुढे एका त्या भूताचो अजिबात त्रास होऊचो नाही, याची खात्री मी देतय. मग काही वेळान अनिकेत शुद्धीवर इलो आणि तो पहिल्यासारखो एकदम ठणठणीत दिसत होतो. पण मगातपासून झालेल्या प्रकारामुळे तो थोडं थकलो होतो, म्हणून जास्त बोलत नाही होतो. मग ते फादर म्हणाले, तुम्ही ते का घराकडे घेऊन जावा, उद्या सकाळपर्यंत ते का बरा वाटत. मग रुपेशच्या वडिलांनी त्यांच्या मनापासून खूप आभार मानल्याने आणि त्या फादरांनी ह्या बदल्यात एक पैसो सुद्धा घेऊक नाही. आम्ही सगळ्यांनी हात जोडून त्यांचे आभार मानलं आणि थैसून घराकडे निघान गेलो. पुढच्या दिवशी सकाळी अनिकेत का एकदम बरा वाटला. तो आधीसारखोच एकदम चांगलो झालो आणि पहिल्यासारखी मजा मस्ती करूक लागलो. पण आमच्यासोबत जा काय घडला होता ता आम्ही कधीच विसरू शकत नाही होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरना तुमच्या एक गोष्ट लक्षात इली असतच की जगात जात धर्म असा कायच नसता, सगळी माणसं एक असत. आता त्यावेळी आम्ही जर धर्म जात बघत राहिलं असतं तर अनिकेतसोबत काय घडला असता याचा आम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही. आणि त्या चर्चमधल्या फादरांनी सुद्धा कसलोच भेदभाव करूक नाही. ते लगेचच मदतीक तयार झाले आणि ते आमका हिच्यासून सुखरूप बाहेर सुद्धा काढल्याने आणि त्यांनी जसं सांगितल्याने होता अगदी तसाच झाला. त्याचो आमका परत कधी त्रास झालो नाही. आम्ही सगळेजण आता एकदम ठणठणीत असो. माका खात्री असा तुमका ह्या गोष्टीवरना एक चांगलो बोध गावलो असात. आज पुरता एवढाच. माका खात्री असा की तुमका ही गोष्ट नक्की आवडली असात आणि तुम्ही सगळ्यांनी लाईक सुद्धा केला असालच. चुकान जर लाईक अजूनही केलाच नसाल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. तुमका ही गोष्ट कशी वाटली, ह्या गोष्टीतलो खयचो भाग आवडलो किंवा नाही आवडलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचा रावला असात तर सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा असा ती मारूक विसरा नको. देवाची घंटा आती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.